परीक्षेमध्ये गणना करणे हे चुकीचे होईल। त्यामुळे संपूर्ण परिवारासह आमचा शिक्षक बांधव त्या ठिकाणी येईल। नवे आमची तर मागणी आहे शासनाला की आमचा असा अपमान करण्यापेक्षा आम्हाला मृत्यूदंडाची आणि जीवन इच्छा मरण्याची शिक्षा देऊन टाका। कशाला आम्हाला या 2-4 वर्षाकरता आम्हाला त्या नोकरीतून काढण्याचं प्रयोजन करता, अशा प्रकारची मागणी आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक आमचे त्या ठिकाणी सहभागी होतील। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून एक राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षकांची नोकरी टिकली पाहिजे आणि शाळा वाचल्या पाहिजेत। यासाठी हा एक राज्यव्यापी आंदोलन आहे। मागील 1 वर्ष अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला 1 सप्टेंबर 2025 रोजी आणि संपूर्ण शिक्षकांकरता टीईटी अनिवार्यता केली आहे। ज्यावेळेस आम्ही सेवेमध्ये लागलो तेव्हा सेवा प्रवेश नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारची टीईटी नव्हती आणि आरटी ॲक्ट जेव्हा 2009 मध्ये बनला आणि त्यानंतर त्यांनी सेवा प्रवेश करता त्यांनी टीईटी बंधनकारक केलं। मग जे जुने शिक्षक आहेत, ज्यांनी सेवेला ज्यांच्या 15 वर्ष 20 वर्ष ज्यांनी सेवा दिलेली आहे, अशा शिक्षकांकरता टीईटी लादणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि शिक्षकांवर अन्याय करणारं आहे। जनगणनेमध्ये आमच्या गुरुजी लोकांचा भरभरकत्या उन्हामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो टीईटीची तयारी करतो आणि 28 तारखेला पेपर फुटीचा प्रकरण घडतो तर खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राकरता लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि ज्यांनी 2 महिना अथक परिश्रमामधून ज्यांनी तयारी केली त्या शिक्षकाच्या त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की कुठल्याही प्रकारे एसआर किंवा बीएलओचे कामं हे शिक्षकांना लादू नका, कारण की अपुऱ्या कर्मचाऱ्या अभावी आज शाळा ओसाड आहेत, कमी शिक्षकांची संख्या आहे। अशा परिस्थितीमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण जर विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या, हा मूल मंत्र आपल्याला राबवावा लागेल। आणि महत्वाचं की जो टीईटी की जो निकष कुठल्याच पात्रतेमध्ये ठरत नाही, हा टीईटी रद्द करून शिक्षकांची जी सेवा प्रवेश नियमावली तत्कालीन होती त्या पद्धतीनं कुठेतरी शिक्षकांच्या सेवा ह्या कायम ठेवाव्या लागतील। सोबतच आज जो आपला 9 तारखेचा एक राज्यव्यापी आंदोलन आपण करणार आहोत तर तो शाळा वाचवण्यासाठी सुद्धा राहणार आहे। जो 9 तारखेचा राज्यव्यापी आंदोलन आहे त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील हजारो शिक्षक प्रकर्षानं सहभागी होणार आहेत।